नमस्कार. आज मी मिसळ बनवत आहे. तर त्यासाठी मिक्सरला मी ओलं खोबरं, तीळ आणि जिरे याचे मिश्रण करून घेतलेलं आहे. एका भांड्यात तेल घालून घेऊन त्यात कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता चांगला तळून घेतला की मग त्यात आपण जे मिश्रण करून घेतलंय हे मिश्रण घालायचं आणि ह्या मिश्रणाला एकसारखं चमचा हलवत राहायचा, कारण ह्यातलं पूर्ण पाणी आटून त्या मिश्रणाचं तेल बाहेर येऊसपर्यंत एकजीव करून घ्यायचं असते, म्हणजे मग मिसळला कट चांगला येतोय. तर हे आता मी मिश्रणामध्ये सगळं घातलेलं आहे आणि एकसारखं मी हे चालवत आहे चमचा. तर हे पूर्णपणे असं एकजीव करून घ्यायचं. एकजीव करून झालं की त्यात मग काय करायचं, आपण जी मटकी आहे ती मटकी घालून घ्यायची. ह्यात हळद, चटणी टाकायची, लाल तिखट, तिखट टाकून झालं की हे पण एकजीव असं करून घ्यायचं. हे पण जेणेकरून ह्यातलं पाणी सगळं जावावं, त्याला अंगाचं तेल सुटावं, म्हणजे मसाला चांगला भाजला जाते. आणि मटकी मी घरीच काढली होती, चांगली स्वच्छ धुवून भिजवून त्याची मोड काढून ठेवले होते. तर ते आता हे असे थोडंसं त्यात मटकी मी थोडीशी शिजवून घेतली होती. ती मटकी आता घातलेली आहे. आता ह्या मी खोबऱ्याचं दूध काढून घेतलं होतं, ते घातले. आणि मग तुम्हाला जर हिची क्वांटिटी जास्त पाहिजे असेल तर मग तुम्ही गरम पाणी करून तुम्ही पाणी घालू शकता. अशा प्रकारे हे मिश्रण चांगलं एकजीव होऊ द्यायचं. आता काय ह्याला जास्त शिजवायला लागत नाही, काही नाही, कारण आपण सगळाच मसाला चांगला भाजून घेतलेला आहे आणि मटकीसुद्धा मी उकडून घेतलेली आहे. त्यामुळं आता जास्त काय ह्याला शिजायला वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनिटं शिजवायचं. शिजून झालं की प्लेटिंग करताना मग त्यावर कच्चा कांदा, कोथिंबीर, बारीक शेव आणि फरसाण असं घालून द्यायचं. आणि 6 कट प्रत्येक प्लेटवरती थोडा थोडा घालायचा. मला जास्त आवडते, मला कमी आवडते, पण हे एक अतिशय उत्तम तोंडाची चव वाढणारा असा हा पदार्थ आहे. यातून माझ्या पद्धतीने करून बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब, धन्यवाद. शेअर करा.